हे बघ, हे असं गप्प राहून यू आर गोइंग टू लूज हर. I've already lost her. नो नो ओम, यू हॅव्हंट. असं नको बोलूस प्लीज. कारण मी तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम पाहिलंय. ट्रू लव्ह. ओम, असं प्रेम आयुष्यात नशिबाने मिळतं आणि ते जपायचं असतं. असं जाऊ नाही द्यायचं. वाय डोंट यू अंडरस्टँड? तिला तुझ्या प्रेमाची गरज आहे. चल बायको, चल चल. तू आजपासून इथे नाही बसायचं, तू त्या डेस्कवर बसायचं. चल 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 चल. बस इथे बस. तू इथे बसायचंस. हं? अजिबात तिथे बसायला जायचं नाही. मैथिली, तू म्हटली होतीस ना स्वीटूला तिच्या आयुष्यात माझ्या प्रेमाची गरज आहे. शी डझंट नीड मी. तिच्या आयुष्यात मोहित आहे. इनफॅक्ट तिच्या आयुष्यात फक्त एकाच्याच प्रेमाला जागा आहे आणि ते म्हणजे मोहितचं प्रेम. या इट्स ट्रू. शी इज क्वाइट हॅपी. स्वीटूला तिच्या आयुष्यात आता माझ्या प्रेमाची गरज नाही. इनफॅक्ट इथे कोणालाच माझी गरज नाहीये. या तुला माहितीये, मी काल स्वीटूला खोटं सांगितलं की माझं तिच्यावर प्रेम नाहीये. पण द फॅक्ट इज की तिच्या आयुष्यात माझ्या प्रेमाला जागा नाही. इट्स ऑल ओव्हर मैथिली. It's all over. ओम, तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? बायको, तू तिथे बसायचं नाहीस. तू आजपासून या डेस्कवर बसायचं. काही गरज नाही तिथे बसायची. तिथे बसलीस ना तर तू सतत त्या ओमकडे बघत बसशील. हे बघ, तू माझी बायको आहेस हे लक्षात ठेव. आपल्या नात्याची किंमत नाहीच आहे तुला, पण निदान तू तुझा स्वाभिमान तरी जप. आता येतो. ओम, ओम, ओम. फॅक्ट्स काहीतरी वेगळे आहेत आणि तू काहीतरी वेगळं समजतोयस. मोहितचं तिच्यावर प्रेम नाहीये, तो फक्त नाटक करतोय. ओम, स्वीटू नीड्स यू. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. चला, सगळी कामं झाली. आता लवकर निघायला हवं. अरे बापरे, अजून अंबरनाथला पण जायचं नाही का? हे देवा, मी विसरलोच होतो. हे एक टोक, ते दुसरं टोक, कसा प्रवास करायचा? अरे देवा, कसली शिक्षा देतोस रे बाबा. जावयाचा मान,
खोड कौतुक आमचं कोणी करतच नाही. आता होतंय ना कौतुक, मग घ्या ना. तुला चिडायला काय झालं का? तुला चिडायला काय झालं? मी तुला काय बोललो का? आवाज आवाज खाली. माझं मी स्वतःशीच बडबडतोय. तो मनात बोला ना, मला ऐकू येईल असं कशाला बोलताय? तुला ना काही ऐकू येत असतं आणि त्याचा राग तू माझ्यावर का काढतेस? चला. अवनी, बरं झालं तू इथे सापडलीस. काय झालं? हो, मी बाहेर थांबतो. काय झालं मैथिली? अवनी, ओम चाललाय. मला नाही माहिती कुठे चाललाय, पण त्याला थांबवायला हवं. तूच थांबवू शकतेस त्याला. प्लीज त्याला थांबव. हे बघ अवनी, जर तुला तुझं प्रेम परत मिळवायचं असेल ना, तर दिस इज युअर लास्ट चान्स. डोंट लेट इट गो. थांबव त्याला. कुठल्या हक्काने थांबू? का थांबू? त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं ना, त्याचा आणि माझा काहीही संबंध नाहीये. मग का थांबू? मग तो कुठे का जाईना? हे शहर सोडून जाऊ, देश सोडून जाऊ, मला काय करायचंय? उलट बरं आहे तो गेला तर. मला सारखं त्याचं तोंड नाही बघायला लागलं. येते मी. अवनी, पैशांपेक्षा माणसांना जास्ती महत्व देतो ओम. हे तूच सांगितलं होतंस ना मला. मैथिली, प्लीज त्याच्यावर विश्वास ठेव. हे तूच म्हणाली होतीस ना. हो, मीच म्हणाले होते त्याच्यावर विश्वास ठेव. पण ज्या ओम बद्दल मी तुझ्याशी बोलत होते ना, तो ओम वेगळा आहे. तो हा ओम खानविलकर नाहीये. ज्या ओमला मी ओळखायचा ना, तो मला जपायचा, माझी काळजी घ्यायचा, माझ्यावर खूप प्रेम करायचा. पण आता त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं की त्याचं माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं. मैथिली, आज माझी ही अवस्था त्याच्यामुळे. माझं हस्त झालंय सगळ्यांसमोर. आता नाही. ओम खानविलकर हा विषय माझ्या आयुष्यातनं कायमचा संपलाय. मला तर शांतपणे जगायचं. तो खोटं बोलला तुझ्याशी. हो, तो आतापर्यंत खोटच बोलत होता माझ्याशी. मला अंबरनाथला जायचंय. आई दादा माझी वाट बघताय. मी निघते. अवनी, प्लीज. अवनी, प्लीज लिसन टू मी. अवनी, ऐक माझं. अवनी, हो, काय कुठे जायचंय? कुठल्या तरी बस स्टँडला. हा, या बसा. आउट स्टेशन जाणाऱ्या बस. हो, या बसा. रॉकी, तायडे. हाँ मम्मी जी आए. अरे चला ना, पूजा करूया. चलो बेबी, तुम्हें अच्छा लगेगा. ये चलो ना. तायडे. अरे काय ग? अगं काय झालं? तू साडी नेसणार होतीस ना? बरोबर, ये 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 इथे बस. आपण पूजा करूया. हा. अरे रॉकी, तुला काही हत्यार वगैरे आणायचं आहे का तुझं? शस्त्र पूजा करतो ना आपण आज. एक मिनिट. तायडे, आता शांतपणे ना ऑफिसचं, कामाचं सगळं टेन्शन बाजूला ठेवून देवासमोर बस जरा. खरंच खूप बरं वाटेल तुला. हा. ताण येतो ग अशानी. अरे हे काय आहे? यही तो मेरा हथियार है मम्मी जी. अरे मेरा क्या, अपने खानविलकर जिम का यही तो हथियार है. पण खरंच आहे. बरं बरं, ठेव 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 ठेव. शाबास शाबास. आपण जे पेरतो तेच उगवतो. बरोबर आहे. जे करतो तेच देव आपल्याला परत देतो. मी ओम आणि स्वीटूला वेगळं करायचा प्रयत्न केला. माझ्या कर्माचं फळ मला मिळालं. माझा भाऊ माझ्यापासून वेगळा झाला, दूर झाला. I'm paying for what I have done.
तायडे काय ग? अरे काय झालं हिला? तायडे अगं रडू नको. काय झालं? काय झालं? हा तुझ्या देवाला सांग, त्यांनीच दूर केलं ना ओमला माझ्यापासून. सांग त्याला म्हणून जी काही शिक्षा द्यायची ना ती मला ते त्याला परत आणायला सांगा घरी प्लीज. बर ठीक आहे नको रडू नको. प्लीज सांग. लाडका आहे रे तिचा ओम. सांग त्याला. हो आहे ना सगळं? अय्या अहो वहिनी, काय ग? ही ओमची डायरी आहे. ही पण ठेवूया ना. तो पण आता आपल्या कुटुंबाचाच भाग आहे ना. दे. अहो हे ठेवा. अहो भाऊजी कुठे राहिले? अगं असेल इथेच कुठेतरी. शरद, हे शरद. बाबा हा आलो आलो. अहो लवकर या ना पूजेला. काय करत बसलेला बाहेर? अगं ते दादाचा फोन रिपेअर करून आणला. अय्या इतक्या पटकन? हे दादा हे बघ. अरे तुम्ही असे बघताय का माझ्याकडे? खरंच रिपेअर केलंय मी. अहो हं? करा ना सुरुवात. हो. तू तर सगळंच जाणतेस देवी आई. माझ्या स्वीटूला ओंकारचं सत्य सांगावं ही ताकद माझ्यात नाही. आता तूच काहीतरी कर आणि त्यांच्यातली ही अडी संपव ना कायमची. येऊ का? बघा 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझ्याबद्दलच विचारत होते राव. या 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 मोहित या. अगं तुझीच वाट बघत होतो आम्ही. नमस्कार नमस्कार. या बसा सर बसा. जरा नमस्कार. सर नमस्कार. काय बस बस. द्या द्या द्या. थँक्यू. अरे नाही मोहितराव तिथे नाही बसायचं, इथे बस. अगं आई, हे सगळं काय आहे? कशासाठी? अगं पहिला दसरा आहे ना तुमचा. लेकीला आणि जावई बापूंना वाण द्यायची रीत असते आपल्यात. या सगळ्या श्रीमंतांच्या पद्धती आहेत ग. आपल्याला कधीपासून या गोष्टी परवडायला लागल्या. होय, मी नोकरी करायला लागल्यापासून हा काय बोलायचं नाही. जरा शांत राहा. अहो जरा इथे आण. अहो काय चाललंय तुमचं मोबाईल मध्ये? या ना जरा पुढे. ते हे ग आपलं जरा फोटो ह्यांचा निघतो का, म्हणजे काढता येतो का जरा बघत होतो. दादा मी आहे ना, मी काढतो फोटो. द्या. अरे 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 मी आहे ना. कशा आधी मागून कसे फोटो काढणार होता दादा? मी काढतो. या एका की इथे बघ. अरे हा. आई आई चुडा कशासाठी? अगं रीत आहे ती राजा. थांब ना जरा तू. म्हणतायत ना रीतीनुसार होऊ देत सगळं. मग होऊ देत त्यांच्या मनाप्रमाणे. घाल त्या बांगड्या, तुला छान दिसते. हवं तर मी भरून देऊ का चुडा तुला? बाळा वहिनींनी खूप प्रेमाने आणल्यात ग तुझ्यासाठी. अरे वा, शास्त्र्यांनी टोपी घातली. आई सुटू इथे बघा ना. दादा ओम आत्ताच खाली उतरला. त्याला कुठे जाताना पाहिलं तुम्ही? नाही मॅडम. बरं चला एक काम करा, मेन रोडला घ्या. तो लांब गेला नसेल, आत्ताच गेलाय. ओके.
माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं स्वीटू. मोहितराव, हे तुमच्यासाठी. अहो दादा, याची काय गरज होती? वहिनी छान दिसतोय ना सोडा. चला आता पटकन आवरून घे. हो, साडी नेस. आई झालं ना हे सगळं, साडी नको. साडी कशाला? स्वीटू, आज अशी लंकेच्या पार्वतीसारखी नको राहूस. बघ, एरवी तुझ्याकडे वेळ नसतो, ठीक, पण पहिला दसरा आहे तुमचा. का छान चुडा भरलायस, मेचिंग टिकली लाव, कानातली घाल, छान दिस. या छोट्या छोट्या गोष्टींनी संसार फुलतो. दादा काकी, आपण पण तोपर्यंत चाळीत सोनं वाटून येऊया. चला चला जाऊन येऊ. ताटातच घेऊ. कुठे आहेस? मैं भी जाता हूँ. ऐक ना, हे मंगळसूत्र, तू साडी नेसणार आहेस ना, त्यावर हे मंगळसूत्र घाल. आत्ताच तुझी आई म्हणाली ना की सण आहे, सो हे घाल, त्यांना बरं वाटत. हे बघ, मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम नाही, किंवा तू माझ्यावर प्रेम करावंस तसा मी तुला फोर्सही करणार नाही, पण आपण नवरा बायको आहोत. मला असं वाटतं की आपण एकमेकांना एक चान्स द्यायला हवा. मी खरंच खूप मनापासून बोलतो हे सगळं, या सगळ्यांच्या आनंदासाठी. आणि तुलाही जर माझं म्हणणं पटत असेल तर एक छानशी साडी नेस आणि त्यावर हे मंगळसूत्र घाल. आपण जोडीनं चाळीत सोनं वाटू. प्लीज.